वेलकम द फार्मा हेल्थ कट्टा मराठी या चॅनल तुमचे वेलकम. आज आपण बघणार आहोत बी फार्मसीबद्दल माहिती. आपण 12वीनंतरून काय करावे, बी फार्म, डी फार्म की फार्मा डी याबद्दल आपण पूर्ण व्हिडिओ बनवत आहेत. आज आपण हा पार्ट 1 मध्ये बघणार आहोत. बी फार्मसीबद्दल माहिती, ॲडमिशन प्रोसेस, त्याचे कोणती क्रायटेरिया लागतो याबद्दल पूर्ण आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. चला आता आपण बघूया बी फार्मसी म्हणजे नक्की काय. हा कोर्स 12वीनंतरून 4 वर्षाचा असतो. तर आपण डी फार्म केलं तर या कोर्सला आपल्याला 3 वर्षे लागतात. पण जर तुमची इच्छा असेल 12वीनंतरून डायरेक्ट डिग्रीला ॲडमिशन घ्यायचा तर हा कोर्स नक्कीच चांगला आहे. आणि जर तुम्ही बी फार्म केल्यानंतरून जर तुम्ही बी फार्म नंतर एम फार्म किंवा वेगवेगळ्या कोर्समध्येही ॲडमिशन घेऊ शकता. आपल्याला याबद्दल पूर्ण माहिती आता आपण बघणार. ॲडमिशन प्रोसेस काय असते याबद्दल माहिती. ॲडमिशन क्रायटेरिया हा असतो की 12वी सायन्स हा असावा, PCB PCM या मधुतंकी बायोलॉजी हा कोर्सला पूर्ण प्राधान्य दिलेले आहे. तर मिनिमम 85 किंवा 50 मार्कांमध्ये तुम्हाला ॲडमिशनही भेटून जातं. याचं मिनिमम एज आहे 17 इयर आणि तुम्ही कॅप राऊंड थ्रूही ॲडमिशन घेऊ शकता. आता आपण बघू ॲडमिशन प्रोसेस. ॲडमिशन प्रोसेससाठी 12th पास लागतं. आपल्याला CAT सेलची पेपर द्यावा लागतो, रजिस्ट्रेशन कॅप लागतो किंवा सिलेक्ट द कॉलेज, कन्फर्मेशन, ॲडमिशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फी पेमेंट याबद्दल पूर्ण माहिती घ्यावी लागते. खास करून तर आता कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन झाल्यानंतर मुलींसाठी खूप छान हा एक नवीन प्रोसेस निघाली आहे. जर तुमचे कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन झाले तर तुम्हाला कोणतेही न फी भरता फक्त डेव्हलपमेंट फी येणे जाण्याची फी एवढंच भरून तुम्हाला 4 वर्षाचा कोर्स करता येतो. आणि या ॲडमिशन प्रोसेससाठी कॅप राऊंड लागतात. 3 कॅप राऊंड थ्रू आपलं ॲडमिशन होऊन जातं. या कॅप राऊंडमध्ये आपल्याला इच्छुक असलेले कॉलेजही टाकता येतात. आणि जर तुम्हाला चांगले मार्क असेल तर तुम्ही चांगल्या कॉलेजलाही ॲडमिशन घेऊ शकता. आणि तुम्हाला पुढे अजून काय करिअर करायचे हे आपण आफ्टर बी फार्मसी नंतरून ठरवतो. पण आज आपण या व्हिडिओमध्ये एवढंच बघणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोणत्या कोर्सबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब करत नाही, प्लीज आवडत असेल तर सबस्क्राईब करा. आणि नसेल आवडत, काय चुकीत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी नवीन इन्शुरन्स आहे मला माहीत आहे, पण तुम्ही मला समजून घेशाल हे एवढीच विनंती आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.